नमस्कार. प्रत्येकाला मायेची ऊब हवी असते, कारण त्या ऊबमध्ये माया दडलेली असते. मग तो माणूस असो अथवा पशुपक्षी असो. व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला RJ मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. आई ही माणसाची असो किंवा पक्ष्याची असो, आई ही आईच असते. ती आपल्या घरासाठी, आपल्या बाळासाठी दिवस रात्र राबते आणि मोठ्या मायेने आपल्या संसाराचा गाडा चालवते. अशीच एक चिमणी आपल्या घरट्याला ऊब मिळावी म्हणून काय काय करते ते या व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पहा. आपण म्हणतो ना की देव हा निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये आहे. तो कसा? तर हे समोर दिसणारं चित्र बघा. परवा दीप अमावस्या म्हणून देवाला घातलेली वस्त्रमाळ ही बाहेर ठेवली होती आणि त्याचा उपयोग खूप सुंदर पद्धतीने झाला आणि असा होईल याची कल्पना होती, पण ते चित्र मला पाहायला मिळालं याचा विशेष आनंद झाला. याआधी एक वस्त्रमाळ ऑलरेडी घरट्यामध्ये ती घेऊन गेली होती आणि ही दुसरी वस्त्रमाळ घेऊन चालली, पण ती थेट न घेऊन जाता तो कापूस जो आहे तो प्रॉपर पिंजारला जातो, तो मोकळा केला जातो आहे आणि मग तो आतमध्ये त्यांच्या घरट्याला तो वापरला जाणार आहे. मायेची ऊब जी म्हणतात ना ती हीच. पण एक गोष्ट मला खरंच खूप छान वाटते की यांच्याकडे बघून मला ते शिकायला मिळते की माणसाचे प्रयत्न आणि फोकस हा हल्ला नाही पाहिजे. वेळ ठरली आहे कामाची, तेवढ्या वेळात ते काम करणार म्हणजे करणारच.